शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी गौरव तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी। आपण काही व्हिडिओ आधी म्हणजे एक महिन्या आधी आपण तुम्हाला सांगितलं होतं की नगरमध्ये आपण एक हस्तबहाराचा बाग तयार करतोय आणि त्या बागेचं नियोजन चालू आहे। आणि त्या बागेचं नियोजन करत असताना आपण आता त्या बागेतच आलेलो आहे आणि असं समजा की 40% बाग तर आज फुटायला सुरुवात झालेली आहे आणि बाकी बाग पण चांगल्या प्रमाणे फुटेल असं दिसून येत आहे। बागेमध्ये जवळपास ॲव्हरेजली एक 10-15-16 टनपर्यंत मृग बहार पण असेल आणि 8-7-8 टनापर्यंत आंबिया बहार पण आहे। कारण थोडे झाडं मी आलो होतो डेव्हलपमेंटसाठी झाडांसाठी, पण मृग बहारामध्ये पण घ्यायचा बा, तरी आपण काय केलं, मृग बहार घेत असताना डेव्हलपमेंट पण केली। तर आता आपण 100% इथे दिलं होतं हस्तबहारासाठी, पण आता क्वालिटी म्हणाल तर फुटण्याची एकदम एक्सलंट आहे। कारण जसं आंबिया बहारामध्ये आपले पानं आणि फुलं निघतात त्या प्रकारचे फुलं निघत आहे आणि पानं निघत आहे, मृग बहारामध्ये जसं निघतात तसं निघत आहे। आणि कालांतराने जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती इथे, तेव्हा तुम्ही पहिला बहार कोणता घेतला होता? तो पण हस्तबहारच होता। सुरुवातीला तुमचा बाग तुटला कधी होता? तो साधारण जून-जुलैच्या आसपास तुटला, मेच्या शेवटी आणि जूनच्या पर्यंत ना। आणि किती माल निघाला होता? त्यावेळेस तो 27 गाड्या निघाला होता, म्हणजे जवळपास 50 टनापर्यंत, 50-55 टन जवळपास। किती झाड आहेत? 500 झाड आहेत। 500 झाडावरती यांनी जेव्हा सुरुवात केली होती या बागेची, तेव्हा पण यांनी 50-55 टन हस्तच बहार घेतला होता। म्हणजे हस्तबहारा आपण हा जर व्यवस्थित जर नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। जेव्हा तुम्ही हा हस्तबहार घेतला होता तेव्हा झाडाचं वय किती? जवळपास 4 वर्ष। आणि 4 वर्षानंतर मध्यंतरी आता बागेचं वय किती आहे? जवळपास साधारण एक 10-12 वर्ष होईल। म्हणजे वय 12 वर्षाचं वय आहे, म्हणजे 8 वर्षाची जवळपास गॅप पडली। आणि मध्यंतरी मग तुम्ही मृग बहार घेतला तर किती टन निघायचं? मृग बहारमध्ये घेतला पण एक कमीच निघाला तो, 10 टनाच्या आतमध्ये। हा का? बघा शेतकरी मित्रांनो, मध्यंतरी यांना मृग बहार आंब्या बहाराची एवढं काही फसल मिळाली नाही। त्यानंतर आपण इथे हे झाडं तुम्ही ठेवायचे तर काढायचे ना, मग आता उत्पन्नच येत नाही म्हणल्यानंतर मग पाहिलं प्रत्येक वर्षी उत्पन्न कमी होत चाललं, मग झाडं काढून टाकायचं। तसं आपण दादा भाऊंच्या शेतात आलो होतो, त्यांच्या संलग्नित हे मित्र असल्याकडे आपण यांच्या बागे पण बघितल्या। बाग बघितल्यानंतर इथे टोटल फंगस चढलेला फाटपतोऱ्याचा, आणि आता असं म्हणाल की एक 60% रिकव्हरी झाली आहे, 40% रिकव्हरी राहिलेली आहे इथे। आणि या म्हणजे डिसेंबर-जानेवारीपर्यंत जवळपास 20% अजून येऊन जाईल, 20% आपण जूनपर्यंत रिकव्हर, म्हणजे पूर्ण बाग हा रिकव्हर होऊन जाईल या 6-8 महिन्यामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, इथे हस्तबहार एक चांगला क्वालिटीचा फुटलेला तुम्हाला व्हिडिओ चालू असतानाच व्हिडिओज पण टाकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नियोजन जर केलं ना तर 100% तुमचा बाग हा म्हणजे आंब्या असो, मृग असो की हस्तबहारासाठी तर आपल्याला क्लायमेटची गरज लागतो, मृगाची पण गरज लागतो, पण आंब्या बहारासाठी आपण नियोजन व्यवस्थित जर केलं आपली बाग चांगल्या प्रकारे फुटू शकते। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या सक्सेस तंत्राविषयक व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।